श्री स्वामी समर्थ। नमस्कार, आपल्या सर्वांचे अध्यात्मवार्ता यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींची छानशी कथा ऐकणार आहोत, जी तुमच्या मुलांनाही आवडेल। रामेश्वर हे एक तीर्थकुंड असलेलं गाव आहे। या गावामध्ये तीर्थकुंडे आहेत। असं म्हणतात, या तीर्थकुंडातील तीर्थाने स्नान केले असता पापाचा नाश होतो। याच रामेश्वर गावामध्ये एक पुजारी असतो। तो खूप लोभी असतो। तीर्थकुंडामध्ये स्नान करण्यासाठी येणाऱ्या लोकांकडून तो धन मागत असे। एकदा असेच स्वामी समर्थ महाराज या तीर्थकुंडामध्ये स्नान करण्यासाठी रामेश्वरमध्ये येतात। हा लोभी पुजारी इतर लोकांप्रमाणेच स्वामींकडेही धन मागतो। स्वामी या पुजाऱ्याला म्हणतात, अरे मी संन्यासी दिगंबर, माझ्याकडे कुठले धन, मग मी तुला कुठले धन देऊ। त्यावर पुजारी म्हणतो, धन दिला नाही तर तुम्हाला या कुंडात स्नान करता येणार नाही। मग तेथून स्वामी लगेच निघून जातात। स्वामी तेथून जाता क्षणी त्या कुंडामध्ये किडे पडतात आणि कुंडातील पाण्याला घाण वास येऊ लागतो। त्यामुळे त्या कुंडात स्नान न करताच लोक परत जाऊ लागतात। त्यामुळे त्या पुजाऱ्याचं उत्पन्न बंद होतं। पुजाऱ्याने खूप उपाय केले पण काहीच उपयोग झाला नाही। मग तो पुजारी शेवटी शंकराचार्यांकडे जातो आणि त्यांना हे सर्व सांगतो। शंकराचार्य हे अंतर्यामी असतात। त्यांच्या लक्षात येतं, या पुजाऱ्याने धनासाठी स्वामींचा अपमान केला आहे आणि त्यामुळेच या पुजाऱ्यावरती ही वेळ आली आहे। शंकराचार्य पुजाऱ्याला रागवतात आणि म्हणतात, अरे स्वामी समर्थ महाराज हे कलियुगातील दत्तावतार आहेत। धनाचा लोभ मनात ठेवून कितीही देवाची पूजा केलीस तर त्याचा तुला कधीच फायदा होणार नाही। आजपासून धनाचा लोभ सोडून येणाऱ्या सर्व भक्तांचा आदर कर। आता मात्र पुजाऱ्याला त्याची चूक समजली। त्याने लगेच जाऊन स्वामींची माफी मागितली। स्वामींनी पण पुजाऱ्याला आशीर्वाद दिला आणि पुजाऱ्याला माफ केले। त्यानंतर आपोआप तीर्थकुंड स्वच्छ झाले आणि त्यातील पाण्याचा वासही निघून गेला। पुजारी पण सुधारला आणि स्वामींच्या आशीर्वादाने त्याला परत धन मिळू लागले। या कथेतून आपल्याला समजते, कोणत्याही गोष्टीचा लोभ करू नये। आजची सेवा स्वामींच्या चरणी समर्पित। असेच अध्यात्मावरचे व्हिडिओ बघण्यासाठी अध्यात्मवार्ता यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।